नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता अनिशने स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून घेतलेलं असतं तेव्हा सगळेजण त्याच्या मागे जातात. तेव्हा अनिश म्हणतो की मला कुणीही थांबवायचं नाही, मी आता स्वतःला पेटवून घेईल. असं म्हणत तो काडीपेटी शोधू लागतो. तेव्हा अशोक मामा तिथे जातात आणि काडीपेटी घेऊन अनिशला म्हणू लागतात की ही घे काडीपेटी आणि पेटव. तेव्हा अनिश आणि सगळेजण अशोक मामांकडे आश्चर्याने बघू लागतात. आता अनिश अशोक मामांना म्हणतो, म्हणजे तुम्हाला अजूनही माझी बाजू घ्यायची नाहीये तर? त्यावर अशोक मामा म्हणतात की मी आयुष्यभर तत्व पाळत आलो आहे, त्यामुळे मी आजवर फक्त सत्याच्या बाजूने उभा राहिलो आहे. जर माझी सून खरी असेल तर मी तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिच्या जागेवर दुसरं कोणीही असतं तरीही मी त्याच्याच बाजूने उभा राहिलो असतो. पुढे ते म्हणतात की माझ्या सुनेवरती एवढे घाणेरडे आरोप करायला तुला लाज कशी वाटली नाही? आता अशोक मामा त्याला म्हणू लागतात की ही काडीपेटी घे आणि पेटव काडी, नाहीतर या घरातून चालता हो. तेव्हा अनिश त्यांच्याकडे बघू लागतो. आता काय करावं हेच त्याला कळत नसतं. तेव्हा अशोक मामा हसू लागतात आणि म्हणतात, नाहीये ना हिंमत? त्यामुळे आता अनिशला खूप राग येतो आणि तो रागातच घर सोडून जातो. आता इकडे अशोक मामांच्या पोटात दुखू लागतं, त्यामुळे ते पोटाला हात लावतात. तितक्यात निलिमा आत्याचं त्यांच्याकडे लक्ष जातं. तेव्हा तिला अशोक मामांच्या शर्टला रक्ताचा डाग दिसतो. त्यामुळे आता ती त्यांच्या जवळ येऊन त्यांना विचारू लागते की दादा तुला इथे काही लागलंय का? त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही ग, प्रवासात येताना गाडीचा धक्का लागला असेल. तेव्हा भैरवी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विचारू लागते की बाबा मला खरं सांगा, एवढे पैसे तुम्ही कुठून आणलेत? त्यावर अशोक मामा तिला म्हणतात की पुण्य केलं. असं म्हणत ते निलिमा आणि भैरवीला मिठी मारतात. आता इकडे रात्र झाल्यामुळे सगळेजण झोपलेले असतात. तेव्हा राधावहिनी मात्र अजूनही जागीच असते. त्यामुळे ती आता किशाभाऊला उठवते आणि त्याला सांगू लागते की माझ्या मनात एक आयडिया आलेली आहे. पण किशाभाऊ मात्र अर्धवट झोपेत असतो. तेव्हा राधावहिनी त्याला उठवत म्हणते की सरकटे आता जागे व्हा, मी काय म्हणते ते ऐका. असं म्हणत आता ती किशाभाऊला सांगू लागते की भाऊजींनी अनिशला घराबाहेर काढलं, हीच संधी आहे आपल्याला त्याला आपल्या बाजूने वळवण्याची. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की ते कसं? त्यावर राधावहिनी म्हणते की आपण त्याला असं दाखवायचं की या जगामध्ये फक्त आपण दोनच व्यक्ती आहोत की ज्यांना त्याची काळजी आहे. इकडे भैरवी तिच्या रूममध्ये अनिशचा विचार करत बसलेली असते. तितक्यात अशोक मामा तिथे येतात. आता त्यांच्या ही गोष्ट जेव्हा लक्षात येते तेव्हा ते भैरवीची माफी मागू लागतात आणि म्हणतात की खरंच मी चुकलो. त्यावेळी मला एवढा संताप आला होता की त्या रागाच्या भरात मी त्याला घराबाहेर काढलं. मी असं करताना तो तुझा नवरा आहे याचा विचार करायला हवा होता. मी अनिशला घराबाहेर काढल्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे. तेव्हा भैरवी म्हणते की बाबा, तो माझा नवरा होण्यापूर्वी तो तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही जे काही केलं ते विचार करूनच केलं असेल, त्यामुळे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा भैरवी म्हणते, मला फक्त गिल्ट स्वतःवर वाटतंय की मी अनिशची बायको असून सुद्धा त्याला समजावून सांगू शकले नाही, मी कुठेतरी कमी पडले. त्यावर अशोक मामा म्हणतात, तू कुठेच कमी पडलेली नाहीयेस भैरवी. पुढे ते तिला म्हणतात की तू काळजी करू नकोस, मी त्याला उद्या फोन करतो आणि घरी बोलवून घेतो. त्यामुळे आता भैरवी त्यांच्याकडे बघू लागते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काहीही झालं तरी रक्ताचं नातं आहे, ते असं तुटत नसतं. पुढे ते म्हणतात, आज जर त्याची आई जिवंत असती तर तिने त्याच्या सगळ्या चुका पोटात घेतल्या असत्या आणि त्याच्या मागे ठामपणे उभी राहिली असती. आता अशोक मामा भैरवीला म्हणतात की खूप उशीर झालाय, त्यामुळे तू मुलांजवळ बाहेर जाऊन झोप. आता भैरवी तिथून जाते. तेव्हा अशोक मामा कपाटातली त्यांची बॅग काढून त्यातले औषधं काढतात. तितक्यात भैरवी परत येते आणि त्यांना विचारू लागते की कसले औषधं आहेत. तेव्हा अशोक मामा ते औषधं लपवतात आणि तिला विचारू लागतात, तू परत का आलीस? त्यावर भैरवी म्हणते की उषा घ्यायला. तेव्हा अशोक मामा म्हणतात की घे आणि जा. आता अशोक मामा पटकन ते औषधं त्यांच्या बॅगेत लपवतात. हे जेव्हा भैरवी बघते तेव्हा भैरवी त्यांच्याजवळ येते आणि म्हणते की तुम्ही मला सांगितलं नाही की कसली औषधं घेत होतात. त्यावर अशोक मामा म्हणतात, काही नाही, आपली पेन किलर्स. तुला मी बोललो होतो ना की येताना एका गाडीने मला धक्का दिला, त्यामुळे मी पडलो. हे ऐकल्यानंतर आता भैरवीला खूप टेन्शन येतं. तेव्हा ती म्हणते, ही गोष्ट तुम्ही मला बोललाच नाही. आता भैरवी खूप पॅनिक झालेली असते. त्यामुळे ती त्यांना विचारू लागते की तुम्हाला जास्त तर लागलं नाहीये ना बाबा?
तुम्ही असं लंगडत का चालताय? चला आपण लगेचच डॉक्टरकडे जाऊया. त्यावर अशोक मामा म्हणतात, अगं काही नाही एवढं, औषधं घेतल्यानंतर बरं वाटेल. असं म्हणून आता अशोक मामा तिथून जातात. तेव्हा भैरवी त्यांच्या बॅगेतून औषधं काढते आणि विचार करू लागते की बाबा माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना. आता इकडे किशभाऊ नेहमीप्रमाणे पाण्याची बादली घेऊन गाडी धुवायला जात असतो. तितक्यात त्याला तिथे अनिश झोपलेला दिसतो. त्याला बघून आता किशभाऊला मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे तो पळतच राधा वहिनीकडे जाऊ लागतो. तितक्यात आता राधा वहिनी सुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा किशभाऊ अनिशबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा राधा वहिनी म्हणते, त्याच्याबद्दल आता तुम्ही काहीच सांगू नका, तो गेला त्याच्या नशिबाने. तेव्हा किशभाऊ अनिशकडे हात दाखवत राधा वहिनीला सांगू लागतो की हे बघ तुझं नशीब इथं झोपलं आहे. इकडे सातपुते सगळ्यांना सांगत असतात की आता तर हद्दच झालीये. माझगावकरांच्या घराला काय झालंय कळत नाहीये. सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना जिन्यामध्ये अनिश झोपलेला होता. तेव्हा तोरणे म्हणतात की आता हे काय नवीन लफडं. त्यावर देसाई म्हणतात, माझगावकरांनी त्याला बाहेर तर काढलं नसेल ना. तेव्हा सातपुते सांगू लागतात की काल रात्री त्यांच्या घरातून भांडण्याचा जोरजोरात आवाज येत होता. सकाळी पाहिलं तर हा प्रकार. तुम्ही तरी लांब राहतात पण मी त्यांच्या जवळच राहतो, त्यामुळे हे सगळं मला सहन करावं लागतंय. अहो माझे क्लासेस चालतात, माझे मुलं डिस्टर्ब होतात. आता अनिशला असं झोपलेलं बघून माझ्या क्लासच्या लहान लहान मुलांवर काय परिणाम होईल. आता ते म्हणू लागतात की देसाई मी तुम्हाला आधीच म्हणालो होतो की या माझगावकर फॅमिलीला आपल्या सोसायटीच्या बाहेर काढा. तेव्हा देसाई म्हणतात की आपण याबद्दल माझगावकरांशीच बोलायला हवं. त्यावर तोरणे म्हणतात, पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची. आता इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ नाटक करू लागतात आणि आम्हाला तुझी खूप काळजी आहे असं म्हणत आता ते त्याला खोटी खोटी सहानुभूती दाखवू लागतात. तितक्यात आता अशोक मामा तिथे येतात. आता अनिशला असं जिन्यात बसलेलं बघून अशोक मामांना जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा किशाभाऊ मामांजवळ जाऊन म्हणतो की अनिश बाबूला समजावून सांगा, त्याला परत आपल्या घरी घेऊन चला. त्याने अजून अंघोळ सुद्धा केलेली नाही, सांगा बरं तो कशी अंघोळ करेल. त्यावर अशोक मामा म्हणतात, किशाभाऊ तुम्ही जरा शांत बसा. आता अशोक मामा अनिशच्या जवळ येऊन म्हणतात की अनिश घरी चल, उगाच तमाशा नको. त्यावर अनिश म्हणू लागतो, अरे वा, म्हणजे तुम्हाला इज्जत आहे आणि माझी काहीच इज्जत नाहीये. पुढे तो म्हणतो की मी घरी येणार नाही आणि मी इथून सुद्धा हलणार नाहीये. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, पण तू आंघोळ कुठे करशील. तेव्हा अनिश त्याच्याजवळ असलेली बादली आणि टॉवेल घेतो आणि म्हणतो की मी खालच्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करेन. असं म्हणत आता अनिश तिथून निघून जातो. इकडे भैरवीचा मेसेज आल्यामुळे चंदनराव खुश होतात. तेव्हा मीना त्यांना येऊन विचारते की काय झालं. तेव्हा ते सांगू लागतात की आपल्या भैरवीने सुकटनकरची ऑफर स्वीकारली आहे. हे ऐकल्यानंतर आता मीनालाही खूप आनंद होतो आणि ती म्हणते, अरे वा, देवच पावला की. पुढे ते म्हणतात, मला आत्ताच भैरवीचा मेसेज आलाय, आपण तिला कॉल करून सविस्तरपणे विचारूया. असं म्हणत आता ते तिला कॉल करतात. भैरवी आता इकडे कॉल रिसीव्ह करते, पण तिच्या डोक्यात मात्र अनिशचेच विचार सुरू असतात. तेव्हा चंदनराव म्हणतात, भैरवी आनंदाची बातमी मिळाली, आता काम कधी सुरू करणार आहे. आपल्या इकडे जागा पण मोकळी आहे. पण भैरवीचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. तेव्हा भैरवी म्हणते, काय म्हणालात बाबा. त्यावर चंदनराव म्हणतात, तू बिझी आहेस का. तेव्हा भैरवी म्हणते, नाही, मी जरा बाहेर आहे, घरी आल्यावरती तुम्हाला कॉल करते. त्यावर चंदनराव म्हणतात की ठीक आहे, तुझं अभिनंदन करायचं होतं त्यामुळे तुला कॉल केला होता. आता चंदनराव फोन ठेवतात आणि मीनाला सांगू लागतात की भैरवी कुठेतरी बाहेर गेलीये, घरी आल्यावर बोलते असं म्हणत होती. आता इकडे भैरवी बाहेर जाण्यासाठी निघाली असते. तेव्हा जिन्यामध्ये तिला अनिशचे कपडे आणि टॉवेल सुकत घातलेले दिसतात. हे बघितल्यानंतर आता भैरवीला जरा आश्चर्यच वाटू लागतं. तेव्हा ती अनिशच्या जवळ जाते आणि त्याला म्हणते की अनिश घरी चल. पण अनिश तिचं ऐकायला तयार नसतो. तेव्हा भैरवी म्हणते, तू बाबांचा तरी विचार कर, आता त्यांचं वय झालंय. तेव्हा अनिश तिला म्हणतो की तू सुकटनकरला नकार दे, तेव्हाच मी घरी येईन. त्यावर भैरवी म्हणते की ब्लॅकमेल करतोयस का मला. त्यावर तो म्हणतो, तू स्वतःहून इथे आलीयस, मी तुझ्या मागे आलो नव्हतो. असं म्हणत आता तो तिला तिथून जायला सांगतो. त्यामुळे आता भैरवी तिथून निघून जाते. आता इकडे भैरवी बाहेर आल्यानंतर प्रभुभाई तिच्या मागे पळत येतात आणि तिला म्हणतात की भैरवी गुड मॉर्निंग.
तेव्हा भैरवी थांबते आणि त्यांना म्हणते की गुड मॉर्निंग. तेव्हा प्रभूबाई तिला विचारू लागतात की कशी आहेस. त्यावर भैरवी म्हणते की मी ठीक आहे, तुम्ही कशा आहात. तेव्हा प्रभूबाई तिला म्हणतात की भैरवी, राग येऊ देऊ नको, पण सोसायटीमध्ये अनिशबद्दल मी वेगळीच चर्चा ऐकलीये. अनिश काल रात्रीपासून जिन्यात झोपलाय, हे खरं आहे का? आता भैरवीला काय बोलावं हेच समजत नसतं. प्रभूबाई म्हणतात की माझगावकरांना असं वागणं शोभत नाही. काहीही झालं तरी आज त्यांचा तरुण मुलगा आहे, त्याला असं घराबाहेर काढायला नको होतं. त्यात तिथे एक अननोन मुलगी येते आणि त्या दोघीतलं बोलणं चोरून ऐकू लागते. इकडे प्रभूबाई भैरवीला म्हणत असतात, अनिश एवढा पण वाईट नाहीये ग, मी त्याला खूप वर्षांपासून ओळखते. आता प्रभूबाई भैरवीला म्हणतात की मी तुला एक सल्ला देऊ का? अनिशचं वागणं हल्ली बदललंय, त्यामुळे तू त्याला एखाद्या चांगल्या डॉक्टरांकडे दाखव. त्यावर भैरवी म्हणते की ठीक आहे. असं म्हणत आता भैरवी तिथून निघून जाते. भैरवी गेल्यानंतर तिथे आलेली मुलगी लगेचच फोन करून कोणाला तरी इन्फॉर्म करते. तर इकडे प्रभूबाई जनाला फोन करून अनिशबद्दल सांगू लागतात. तितक्यात ती मुलगी आता प्रभूबाईंसमोर येऊन उभी राहते. तेव्हा प्रभूबाई तिला खालून वरती बघतात आणि म्हणतात की इथे सेल्स गर्ल अलाउड नाहीये, त्यामुळे तू इथून जा. त्यावर ती विचारू लागते की भैरवी माझगावकर इथेच राहते का? तेव्हा प्रभूबाई म्हणतात की हो, याच विंग्समध्ये फर्स्ट फ्लोअरला, पण आत्ताच ती बाहेर गेलीये, त्यामुळे तू आता इथून जा, ती आल्यानंतर परत ये. तर ती परत भैरवीच्या घराबद्दल विचारू लागते. तेव्हा प्रभूबाई म्हणतात, अच्छा, तर तू ठरवूनच आलीये की माझगावकरांच्या घराला भेट द्यायचीच. पुढे ते म्हणतात की आधीच त्यांच्या घरात कमी तमाशा नाहीये, त्यात तुझी आणखी भर, जा बाई जा. असं म्हणून आता प्रभूबाई तिथून निघून जातात. त्यामुळे ती मुलगी विचार करू लागते की भैरवी माझगावकर आणि अनिश माझगावकर इंटरेस्टिंग असं म्हणत आता ती अनिशला भेटायला जिन्याकडे जाते. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.